नमस्कार, गोमंतक रेसिपीज आणि व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दोन अशा चमचमीत अशा स्पेशल डिश दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज पप्पांनी आणलेली मच्छी, तर मच्छीमध्ये त्यांनी आणलेली टायगर प्रॉन्स पापलेट आणलेले आणि हे पण आणलेल्या क्रॅब पण आणलेल्या म्हणजे खेकड्या आणलेल्या। तर इथे मी सर्वात आधी कोलंबीचा रस्सा बनवून घेणार आहे। तर ते बनवण्यासाठी तेल तापवलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो देखील ॲड करून घेतलं। ते देखील व्यवस्थित अगदी फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं, तेलात अगदी व्यवस्थित परतवून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जो मी तुम्हाला मसाला दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये दिसतोयच तुम्हाला, तो मसाला मी जो सुकटीच्या कालवणाला वापरलेला होता। त्याच्यामध्ये संकेश्वरी मिरची, थोडंसं खोबरं, अर्धा कांदा आणि लसूण घेतलेली आणि मिक्सरवरती बारीक करून घेतलेला, त्यातला जो राहिलेला मसाला होता तो मी इथे घातलेला आहे। व्यवस्थित मसाला फ्राय केला, हळद घातली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जेवढं मला वाटेल किंवा मला जेवढं कालवण बनवायचं होतं तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा बटाटा असं बारीक तुकडे करून घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून मीठ घालून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इकडे पॉपलेट थोडी सुके बनवायला ठेवलेले, तर त्याची रेसिपी मी काय तुम्हाला दाखवली नाही, तर त्याची रेसिपी येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच। आणि इकडे मी बाकीच्या गोष्टींसाठी पण कांदा टोमॅटो सगळी तयारी करून घेत होती, जेणेकरून मला नंतरला फोडणी देताना माझी घाई होणार नाही, अगदी मला पटापटा सगळ्या फोडण्या द्यायला येतील। कारण जेवणाला देखील थोडासा उशीरच झालेला, त्याच्यामुळे माझी देखील इथे गडबडच सुरू होती की कारण मुलांना 2 वाजले की त्यांना भूक लागलेली असते आणि मग त्यांचं पण जेवण जर वेळेवर नाही दिलं मग त्यांना पण चिडचिड होते। तर इथे तुम्ही बघू शकता कालवणाला अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर मी जी प्रॉन्स होती ना त्याला मी अगोदर थोडंसं मीठ लावून घेतलेलं आणि जेवढ्या मला हव्या होत्या तेवढ्या मी त्याच्यामध्ये म्हणजे कालवणात घालून घेतल्या आणि थोड्याशा मी मुलांच्या कालवणासाठी ठेवल्यात आणि त्याच्यानंतर शेवगाच्या शेंगा मी कापून धुवून त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या आणि त्यानंतर कालवण अगदी तुम्ही बघू शकता मस्त असं उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी येता छान देखील दिसते अगदी मसालेदार। तर त्याच्यामध्ये मी थोडंसं कैरी घातली 2 तुकडे आणि थोडंसं आंबट, कैरीला काय एवढा आंबटपणा नव्हता म्हणून मी त्याच्यामध्ये कोकम देखील ॲड केलं। तर तुम्ही इकडे बघाल तर इथे मी खेकड्या देखील पप्पांनी मला कापून दिलेल्या होत्या, तर मच्छी वगैरे आणली तर ते साफ करून देतात। तर त्याच्यासाठी मी मसाला कांदा खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये संकेश्वरी बेडगी मिरची ती देखील भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घेतले। तर त्याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी घेतल्या, 2 लवंगा घेतल्या आणि दालचिनी घेतली आणि हा सगळा मसाला मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आणि तुम्ही बघू शकता इथे कोलंबीचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे। तर इथे मी आता कालवणाला फोडणी देणार आहे खेकड्यांच्या, तर त्याच्यासाठी मी कढई अगोदरच तापत ठेवलेली आणि इथे जिजामध्ये येत होती कोबीचा कांदा घेऊन, तिला त्याच्यासोबत खेळायचं होतं। तर फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं, त्याच्यामध्ये घालून घेतला कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर कांदा घातला, थोडासा तेलामध्ये परतवून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणार होते टोमॅटो। तर इथे थोडंसं तुम्ही बघू शकता तिचा सगळं खराब करून टाकते तो कोबीचा कांदा आणि थोडंसं टोमॅटो देखील घालून घेतलं, व्यवस्थित अगदी परतवून घेतलं आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा मला मसाला हवा होता, थोडासा मसाला जास्तच बनलेला, तर मी डब्यामध्ये काढून घेतला अगोदर आणि जेवढा मला पाहिजे होता तेवढा मी त्याच्यामध्ये मसाला घालून घेतला आणि हा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। जितका मसाला आपण चांगला फ्राय करून घेऊ ना तितकंच कालवणाला तरी येते आणि जो मसाला आहे ना तो एकदम भारी लागतो। एकदा तरी तुम्ही माझ्या पद्धतीने हे कालवण करून बघा, खूप छान लागतं खेकड्याचं कालवण अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला देखील चांगलं तेल सुटले, त्याच्यामध्ये मी 2 चम्मच अशी हळद घातली। हळद थोडीशी जास्त घालायची कारण मच्छीच्या मध्ये म्हणजे जे काही नॉनव्हेज फिश वगैरे असतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद वगैरे जास्त घातली ना तर त्याचा वशटपणा कमी येतो। तर इथे मसाल्यामध्ये मी छान अशी व्यवस्थित हळद देखील मिक्स करून घेतली। जसं म्हटल्याप्रमाणे मसाला जास्त फ्राय करायचा असतो त्या पद्धतीने मी व्यवस्थित अगदी मसाला फ्राय करून घेतला आणि मला जितकं पाणी लागेल तितकं मी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलं। तर सर्वात आधी जेवढं मिक्सरला मसाला असतो म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं 1 तांब्या भरून आणि ते पाणी त्या
मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार होती खेकड्या. तर सगळ्यात आधी ज्या खेकड्याच्या ज्या नांग्या असतात ना, म्हणजे त्यांचे पाय असतात छोटे छोटे, ते मी मिक्सरला बारीक करून घेणार होते आणि जे त्याचं पाणी मी असं गाळून घेतलं. तुम्ही बघू शकता इथे एका म्हणजे अशा कुकरच्या भांड्यामध्ये जे मी पाणी ठेवले ते त्या खेकड्यांच्या नांग्याचंच पाणी आहे. तर ते पाणी देखील मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्याच्या अगोदर मी फक्त मसाला जेवढा होता ना मिक्सरच्या भांड्यात तेवढंच थोडंसंच अगदी पाणी घेतलं, कारण त्याचं नांग्याचं जे पाणी आपण घालणार आहोत ना ते देखील खूप असतं, म्हणून मी थोडंसंच अगदी पाणी घातले. त्याच्यानंतर पाणी घातलं आणि खूप असं वाढल्यासारखं तुम्हाला दिसेल इथे कालवण. खेकड्या घातल्यानंतर थोडंसं मीठ देखील घालून घेतलं. तर पुन्हा एकदा मी सगळं काही असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर मला इथे असं सारखं कालवणामध्ये असं ढवळायला आवडतं, म्हणून मी सारखं आपलं ढवळत बसते त्याच्यामध्ये. तर एक साईडला बोलली आता काय करणार, भांडी पण भरपूर पडलेली, तर बोलली जेवणाच्या अगोदर सगळी भांडी घासून घेते, म्हणजे फक्त जेवणाचीच ताटं वगैरे उरतील, टोपं काय घासायला होणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये संध्याकाळचं कालवण असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर एक साईडला भांडी देखील घासून होत आहेत, म्हणजे नंतरला मला भांडी कमी पडतील, मी जास्त काय पडणार नाहीत आणि कामं पण लवकर होतील. तर इथे सगळी भांडी मी अशी घासून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी विचार करत होते की आता काय करायचं. तर मी तुम्हाला इथे पुढे जाऊन दाखवणार आहे की मी आता जेवणात काय काय बनवलेलं आहे. तर आजच्या जेवणात खूप सारं होतं, खूप अशा गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला रेसिपी म्हणून काही शेअर नाही केलेलं. रेसिपी म्हणून तुम्हाला मी फक्त 2च गोष्टी शेअर केल्या, त्या म्हणजे खेकड्याचं कालवण आणि कोलंबीचा रस्सा. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं खेकड्याचं कालवणाला तरी देखील आलेली आहे आणि छान असं शिजून देखील तयार झालेलं आहे. तर बऱ्याच दिवसांनी खेकड्या आणलेल्या, म्हणून मी कालवण पण अगदी मन लावून बनवून घेतलेलं. तर इथे आपलं खेकड्याचं कालवण जे अजूनपर्यंत उकळतंय आणि त्यानंतर इथं मुलांसाठी मी प्रॉन्सचं कालवण बनवलेलं, बिना मसाल्याचं, फक्त हळद घातलेली त्या कालवणामध्ये. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ही रेसिपी कसं बनवतात लहान मुलांसाठी. पापलेट बनवलेले चटणीतले आणि इथे कोलंबीचा रस्सा बनवलेला. चला तर मग आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.